भिवंडी ग्रामीण भागात शिवसेना शिंदे गटाच्या एका महिला कार्यकर्त्यावर त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यानं भेटीचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। आरोपी राकेश मोरे यांनी 35 वर्षीय फिर्यादी महिलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून देण्याचं आमिष दाखवलं होतं। त्यानुसार त्यांनी तिला गाडीतून पडघा भागातील एका लॉजवर नेलं आणि जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीडित महिलेच्या तक्रारीवरून पडघा पोलीस ठाण्यात राकेश मोरे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुलिस तपास करत आहेत। सर, मुझे एकनाथ शिंदे साहब से मिलाने के नाम पे लेके गए, मेरे साथ जबरदस्ती किए। सर बोले शिंदे साहब से मिलाएंगे, बोले आईडी लगती है, एंट्री कराने को आईडी मैंने दी, वो आईडी का गलत इस्तेमाल किया सर। और रास्ते में मुझे क्या पिलाए मुझे कुछ याद नहीं है सर। रास्ता भी याद है, थोड़ा बहुत, ज़्यादा याद नहीं है। राकेश मोरे नाम के आदमी है। 3-4 बार मेरी मुलाकात हुई थी, पार्टी लेवल से हुई थी, काम के बारे में बात करने के लिए हुई थी, लेकिन उन्होंने आज मेरे साथ जबरदस्ती की है। क्या बोल के ले गए? बोले शिंदे साहब से मिलाएंगे तुमको ले जाके, ऐसा बोल के लेके गए, लेकिन मेरे साथ जबरदस्ती हुई। आप कोई पार्टी में है? हाँ हूँ सर, सुसैना में ही हूँ। सुसैना में कौन? वो भी सुसैना में है, एकनाथ शिंदे साहब के साथ। सर संगठन का पद है मेरा। और सर किस मामले में आपको लेके जा रहा है? बोले मैं शिंदे साहब से मिलाने ले चलता हूँ तुमको, तुम मिले नहीं हो ना कभी, तो मैं तुमको मिलाता हूँ, ऐसा बोल के लेके गए सर। और रास्ते में पानी पिलाए थे, ठंडा पिलाए थे, उसमें क्या था मुझे नहीं पता सर। अभी तक मेरा सर दुख रहा है और मेरे साथ जबरदस्ती हुई है सर। और उल्टा पुलिस वाले मुझसे ही सवाल कर रहे हैं, मेरी कंप्लेंट भी नहीं ले रहे, वो कर रहे हैं। बड़ा आदमी है सर, बोलता है मेरी औरत वकील है, इससे पहले मैं मर्डर कर चुका हूँ, चाकू भी मार चुका हूँ, कोई मेरा कुछ नहीं उखाड़ेगा, ऐसा घमंड करता है सर वो। पुलिस स्टेशन में आई हूँ सर अपनी फरियाद लिखाने, उल्टा मुझसे ही सवाल जवाब हो रहा है। मैं न्याय चाहती हूँ सर, मेरे साथ न्याय होना चाहिए, उसको सजा मिलनी चाहिए। राज्य सरकारनं मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5% आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे विविध समित्यांच्या अहवालात स्पष्ट नमूद असतानाही सरकारनं त्याचं कायद्यात रूपांतर केलं नाही, असा आरोप त्यांनी केलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही केवळ समर्थनाची भूमिका घेतली, मात्र ठोस निर्णय घेतला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे। हिजाब, धार्मिक स्थळं आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवरून मुस्लिम समाजाला वारंवार लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत आरक्षणासाठी आमची लढाई सुरूच राहील, असं जलील यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। की मागच्या काही दिवसामध्ये ज्या प्रकारे दिवंगत अजितदादांचे परिवारातले लोक त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत जे प्रश्न उपस्थित करत आहे, हे म्हणजे आपल्याला याच्या बाबतीत खूप गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आता त्यांचा एक विचार असा झालेला आहे की हे ऍक्सिडेंट नाही होता, कुठल्या प्रकारचा घातपात होता। इतका मोठा महाराष्ट्राचा नेता त्याची मृत्यू होतो आणि त्यांच्या परिवारातले लोकांना जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ येतं। ज्या उपमुख्यमंत्री एक दिवस अगोदर त्या मुख्यमंत्र्यांसोबत बसलेलं होतं, त्यांचं सरकारमध्ये इतका मोठा ताकदवर नेता होता, त्याचा मृत्यू झाल्यानंतर का अशी वेळ येते की फक्त त्यांच्या परिवारातले लोक हे मागणी करत आहे? खऱ्या अर्थाने तर भारतीय जनता पार्टीच्या सगळे नेत्यांनी आणि विशेषकर मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी होती, एकनाथ शिंदे साहेबांची ही जबाबदारी होती की त्यांनी पंतप्रधानाकडे जावं आणि या ऍक्सिडेंटची चौकशी, उच्च स्तरीय चौकशी, आणि कोणत्याही देशाची एजन्सी नाही, कारण देशाची जे एजन्सीज आहे ते कशा प्रकारे सरकारच्या कंट्रोलमध्ये आहे ते आपल्याला माहित आहे। तर इंटरनॅशनल कोणती एका बॉडीला ही जबाबदारी देण्यात यावी, हे मागणी जे आहे ते सरकारमध्ये त्यांचे जे मोठे आपले मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यांचे मंत्रिमंडळातले सगळे मंत्र्यांची जबाबदारी होती की आपण नरेंद्र मोदी साहेबांकडे जाऊ आणि हे मागणी करू की याच्या बाबतीत त्यांच्या परिवाराने संशय व्यक्त केलेला आहे, आता त्याची एक 100% फुल प्रूफ एक इन्क्वायरी होण्याची आवश्यकता आहे। देशाची एजन्सीज नाही, विदेशातली कोणती फर्मवर।
प्रश्न आहे एक क्या इतने सारे प्रश्न ही तो प्रश्न है इसमें. विषय वेगवेगळे हं, MIM ला शह हं. देण्यासाठी मालेगावची इस्लाम पार्टी आता इथे एंट्री मारलेली आहे. जे नाराज होते, ज्यांना तुम्ही तिकीट नाकारलं होतं, ते आता इस्लाम पार्टीमध्ये सामील झालेले आहे. काय आहे की जेव्हा MIM पार्टी आली होती तर तर आमच्याकडे जे कार्यकर्ते नेते तयार झाले होते ते काही आकाशातून आलेले नाही होते, ते दुसऱ्या पक्षातून आलेले होते. आणि आज इतकी मोठी ताकद झालेली आहे. मी स्वागत करतो, कोणताही पक्ष नवा पक्ष एस्टॅब्लिश झाला असेल तर मी त्यांना स्वागत करतो. आणि फक्त औरंगाबादच्या बाबतीत का तुम्ही बोलत आहे, एक नवीन एस्टॅब्लिश झालेला पक्ष त्याची हे असतं, इच्छा असतं की मी पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपली पार्टीला पोचू करके. पण आता जे काही लोक त्यांच्या सोबत जोडलेले आहेत त्यांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतो. उद्देश एकच आहे की चांगलं काम करा, चांगल्या लोकांना सोबत घेऊन तुम्ही आपल्या पक्षासाठी काम करा. उसमें ज्या माणसांनी ते पक्ष एस्टॅब्लिश केलेला आहे, आमचे चांगले मित्र आहे ते आसिफ भाई. मी त्यांच्या सोबत आमदार होतो 5 वर्ष. फक्त मला त्यांना एकच सांगायचे आहे की चांगल्या लोकांना घेऊन तुम्ही पुढे गेलं तर बहुतेक तुम्हाला लोक स्वीकारतील. पण अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही घेऊन गेलं की आज त्यांना तिकीट नाही मिळालं, या पार्टीतून या पार्टीमध्ये जम्प करायचं, त्या पार्टीतून त्या पार्टीमध्ये, तर पार्टीचं काही फ्युचर राहणार नाही. नाहीतर माझे बेस्ट विशेस, वेलकम. पण मुस्लिम मतांचं विभाजन होणार आणि त्याचा फटका हा तुम्हाला बसणार आहे. काय आहे की मलाही माहित आहे. अच्छा, याच्या बाबतीत सविस्तर मी काही दिवसानंतर मी बोलेल की कशा प्रकारचे प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये कोण कोण करत आहे मुस्लिम समाजाच्या मतांचा विभाजन होण्यासाठी. फायनान्स कोण करत आहे आणि काय काय स्ट्रॅटेजीज RSSनी आखण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. जेव्हा ते बघत आहे की BJP नंतर सगळ्यात मोठा पक्ष जे आहे, आमच्या शहरामध्ये 33 सीट्स, महाराष्ट्रामध्ये 125 सीट्स आणलेला. आणि उद्या जेव्हा हे बघत आहे की आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजातले कॅन्डिडेट्स MIMच्या तिकीटवर लढले, OBC समाजातले हिंदू कॅन्डिडेट्स आमच्या तिकीटवर लढले, SC ST आमच्या तिकीटवर लढलेले आहे. आता जेव्हा सगळ्या समाजातले लोक आमच्याकडे येऊ लागलेले आहे, स्वाभाविक आहे त्यांना भीती वाटतं की काहीतरी एक ऑल्टरनेट तयार होत आहे जे जाती धर्माच्या पुढे जाऊन सगळ्यांना सामावून घेण्याचं काम करत आहे, ते म्हणजे MIM पक्ष आहे. आता त्याला कमजोर करण्यासाठी काय काय चाललेलं आहे, माझ्यापेक्षा तुम्ही लोक हुशार आहे, याचं उत्तर तुमच्याकडेही आहे. हे कोण करत आहे, कशामुळे करत आहे, एक तुमच्यासमोर आव्हान असणार आहे. तुम्ही ते आव्हान कसं पेलणार, कसं त्याला परतून लावणार आहे. काय आहे की तुम्ही बघा की समाजवादी पक्ष होता, त्यांच्याकडे सगळं काही होतं, पैसा खूप पैसा होता उसमें. समाजवादी पार्टीचे जे नेते आहे त्यांच्याकडे तो खूप पैसा होता आणि कशामुळे ते पैसा कसा त्यांनी गोळा केलं होतं हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यांचे काय काय कनेक्शन्स होते. आज समाजवादी पार्टी कुठे आहे तुम्ही मला सांगा. संपलेली आहे, म्हणजे पार्टी कुठेही राहिलेली नाही आहे ती पार्टी. तेही हे दावा करायचं की आम्ही मुस्लिम समाजाच्या हितासाठी हे करत आहे. पण जेव्हा लोकांना हे कळू लागलं की हे तर काही BJPची पेड पार्टी आहे, स्पॉन्सर्ड पार्टी आहे, लोकांनी त्यांना नाकारून दिलेलं आहे. आमच्या बाबतीत हे पक्ष म्हणायचं की आम्ही BJPची B टीम आहे करके. पण जेव्हा लोकांना हे कळलं की सगळ्यात जास्त ताकदीने विरोध करणारा भारतीय जनता पार्टीला कोणता पक्ष असेल तर ते MIM आहे, म्हणून लोक आमच्या सोबत जुळत आहे. आता नवीन पार्टीचं नवीन धोरण काय असणार आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करणार आहे का MIMच्या विरोधात काम करणार आहे, हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. म्हणजे त्याचा समाजवादी पक्ष पण होऊ शकतो असं तो नाही, आता इट्स टू अर्ली, हे खूप अर्ली आहे. काही दिवस त्याने एस्टॅब्लिश तर होऊ द्या ना, नंतर बघू आपण. बस करू रे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात उंडाळे इथं थोर स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त माजी सैनिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना गवई यांनी संविधान आणि रूल ऑफ लॉचं महत्त्व अधोरेखित केलं.
पुण्यातील हजारो कोटींच्या वनजमिनीबाबत अधिकारी आणि राज्यकर्त्यांच्या संगनमतानं बिल्डरांना लाभ दिल्याचा उल्लेख करत ती जमीन पुन्हा वनविभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय न्यायालयानं दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्याला बुलडोजर जस्टिस म्हटलं जातं. आणि आम्ही पेपरमध्ये बघायचो की कुठलाही प्रोसिजर फॉलो न करता कुठलेही सरकारी अधिकारी जातात आणि हा आरोपी आहे म्हणून त्याचं घर जमीनदोस्त करतात. आणि आपण मगाशीच उदयजींनी सांगितल्याप्रमाणे आपण राज्यघटनेप्रमाणे चालणारा देश आहोत. या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे आपण कार्य करणारे लोक आहोत. आणि देशाचं संविधान काय म्हणते, कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ. आणि रूल ऑफ लॉ असताना तुम्ही पूर्ण लॉचं व्हायोलेशन करून जर कोणाचं घर तोडत असाल, तुम्ही फक्त त्या एका व्यक्तीला शिक्षा देत नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबियाला, त्याच्यासोबत जे राहणारे त्याचे आई वडील, भाऊ बहीण, मुलं आहेत त्यांना शिक्षा देतात. आणि म्हणून आम्ही होल्ड केलं हे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत नाही. आणि कोणी आरोपी आहे म्हणून असो किंवा त्याच्या पुढे जाऊन जर कोणाला शिक्षा दिलेली असेल तर त्याला शिक्षा दिली किंवा तो आरोपी आहे म्हणून तुम्ही त्याचं घर पाडू शकत नाही. जर पाडायचं असेल तर तुम्हाला जो कायद्याचा मार्ग आहे तो मार्ग अवलंबावा लागेल, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. अनेक असे निकाल आहेत की जे मनाला आनंद देणारे आहेत. पुण्याला करोडो रुपये, हजारो करोड रुपये एकराची जमीन फॉरेस्ट लँड होती, ती अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी संगनमत करून बिल्डर्सच्या घशात टाकली होती. आणि मला आनंद आहे की आम्ही जो निर्णय दिला ही पूर्ण जमीन परत जाईल, फॉरेस्ट डिपार्टमेंटला परत जाईल आणि तिथे फक्त प्लांटेशनच्या साठी उपयोगात आणला येईल. मला त्याचा आनंद वाटतो की मला हा पुरस्कार आपण सर्वांच्या हस्ते देतात. त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यामधून समाजाचे प्रश्न, समाज जे प्रॉब्लेम्स फेस करतो त्या प्रॉब्लेम्सला समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे कोर्ट त्याच्या बाजूला असताना झाडाझडतीचा उल्लेख केल्यावरती न्यायालयाने निर्णय बदलला. आणि अशा सामाजिक अंग असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून, साहित्यकाराकडून मला हा सन्मान मिळतोय याचा मला आनंद आहे. मी समितीचे, विश्वस्त समितीचे उदयराव, विजयराव आणि गणपतराव आणि बाकी सर्व सदस्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला त्या पुरस्काराकरता योग्य समजलं. योग्यता माझ्यात आहे की नाही मला माहिती नाही. आपण मला 51,000ची धनराशी दिलेली आहे. मी आपला आभारी आहे. त्या 51,000 मी तेवढाच सहभाग घेऊन मी संस्थेला विनंती करेल की त्यांनी ती रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून आपल्या विद्यालयातील तो 10वीचा जो विद्यार्थी राहील त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स, त्याचा सार्वजनिक, नुसतं फक्त मेरिटोरियस नाही की शाळेतून पहिला आला, परंतु बाकी सगळ्या बाबतीमध्ये त्याचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे, मग ते वक्तृत्व स्पर्धा असो, स्पोर्ट्स असो, एक काही रीतीनं आपण एक मेडल किंवा अवॉर्ड सुरू करावा अशी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आपण मला या प्रसंगी बोलावलं, आदरणीय दादासाहेब विलास काका यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामामध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. शेंडा पार्क परिसरातील इमारतींसाठी 136 कोटी आणि रस्त्यांसाठी 65 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आल्याचं सांगितलं जात असताना या कामांमध्ये 60 ते 70 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता मनसेनं व्यक्त केली आहे. या संदर्भात 136 प्रश्नांचे 100 पानी निवेदन मनसे पदाधिकाऱ्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर केलंय. मुख्य अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना याबाबत जाब विचारण्यात आलाय. दरम्यान अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आम्ही निवेदन दिलं होतं ह्याच प्रकरणामध्ये. ह्या प्रकरणामध्ये निवेदन दिल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा आमची लोक माहिती आणायला गेली त्यावेळी इथं संबंधित तोंडले साहेब जे आहेत त्या तोंडले साहेबांच्या ऑफिसमध्ये भाडोत्री गुंड होते. ते आमच्या कार्यकर्त्यांना उलटसुलट बोलत होते की तुम्ही आंदोलन करायचं नाही, आंदोलन केले तर आमच्याशी गाठ आहे. आणि बरोबर 5 वाजता संध्याकाळीच आम्हाला फोन आला की आमच्या संबंधित कार्यकर्त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केलाय म्हणून.
आम्ही पोलिसांना विनंती करत होतो की तिथं त्या महिला संबंधित अधिकारी नव्हत्याच, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा किंवा त्या महिला असतील तर आम्हाला त्याचा एक पुरावा द्या. तर त्यांनी दिला नाही. तर आत्ता सुद्धा मगाशी आम्ही ज्यावेळी आत येत होतो तर ह्या फोर्समध्ये तुम्ही सीसीटीव्ही काढून आजही बघा, भाडोत्री गुंड त्या संबंधित ठेकेदारांना आणलेले आहेत. तर मला भाडोत्री गुंडांना एवढंच सांगायचं आहे, कधीही कुठल्याही मैदानात फक्त एक फोन करून या तुम्ही, तर आम्ही मनसे म्हणून कधीही तयार आहे त्यांच्यावर लढायला. सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरतर्फे शेंडा पार्क येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती व त्या परिसरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. 225 कोटी रुपयांच्या या बजेटमध्ये 75 ते 80 कोटी रुपयांचा ढपला या अधिकारी व ठेकेदारांनी पाडलेला आहे. आत्ताच अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना आमचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये आज या ठिकाणी आपण बघितलं तर टेंडर जे रस्त्यांचं टेंडर होतं ते जुलै महिन्यामध्ये निघालं, वर्क ऑर्डर ऑगस्टला निघाली, पण जून महिन्यामध्ये म्हणजे टेंडर फ्लॅश व्हायच्या अगोदर या ठेकेदारानं जूनमध्ये रस्ता पूर्ण केला होता. या PWDच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या MB लिहून त्या ठेकेदारावरती वरदस्त केलेला आहे. MB जी मोजमाप पुस्तकं असतात त्याच्यामध्ये प्रचंड खाडाखोड करून त्याच्यामध्ये बोगस मापं घातलेली आहेत. या सर्व कामामध्ये जर आपण बघितलं, सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचा उल्लेख करून त्यांनी ठेकेदाराला ती बिलं सुद्धा दिलेली आहेत. प्रचंड प्रमाणात बोगस या ठिकाणी कारभार केलेला आहे. अंदाजपत्रकामध्ये एक वेगळी मापं आहेत, मोजमाप पुस्तकामध्ये वेगळी मापं आहेत. अशा पद्धतीने या PWD अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये 75 ते 80 कोटी रुपयांचा ढपला पडलेला आहे. या तुषार बुरुडना आमचं एकच सांगणं आहे, येणाऱ्या 7 दिवसात चौकशी समिती नको आहे. आम्ही सगळे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत, जे गेल्या 9 महिन्यात आम्ही माहिती अधिकारात घेतलेले आहेत. 7 दिवसामध्ये जर अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा करून यांना महाराष्ट्र नागरी सेवा कायदा 1979 प्रमाणे बडतर्फ करून यांना जर तुरुंगात टाकलं नाही तर या तुषार बुरुड यांच्या विरुद्ध मंत्रालयात त्यांच्या सचिवांच्या तोंडाला काळे बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन छेडेल. एका संघटनेने केलेलं आहे. काय नेमकं याच्यामध्ये तथ्य आहे? कारण एकाच ठिकाणी 3-3 वेळा स्लॅब टाकल्याचं देखील त्यांनी निदर्शनास आणलं. काय खरं आहे, काय खोटं आहे, आपलं निरीक्षण काय आहे ते सांगा. नाही, आता याच्यामध्ये यांचं आजच निवेदन मला प्राप्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये यांनी डॉक्युमेंट काय जोडले त्याचा सगळा अभ्यास आम्ही करू, चौकशी करू आणि त्याच्यावरती मग पुढील प्रमाणे शासन नियमाप्रमाणे कारवाई होईल. 3-3 महिने तुम्हाला निवेदन देऊन देखील त्यावरती काही कारवाई होत नाही, त्यांना काही निवेदन प्राप्त झालं होतं, पण त्याचा खालचा जो अहवाल आहे त्याच्या जो पहिला प्राथमिक अहवाल मिळाला त्यामध्ये त्रुटी होते, त्यामुळे आम्ही पण बॅकक्वेरी केलेले आहेत. सर, या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज काही रेकॉर्डवरती गुन्हेगार या सगळ्या परिसरामध्ये दिसतात, काय नेमका प्रकार आहे? नाही, याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, कारण हे सार्वजनिक कार्यालय कुणी आलेलं मला माहिती नाही. शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्ड असणारे गुन्हेगार खाली नाही, याच्याबद्दल मला काय माहिती नाही, मला माहिती नाही याच्याबद्दल नाही, मला माहितच नाही. सर, आपल्याला सांगायचं नाही का थोड्या वेळापूर्वी तुमच्या सहकार्याने सांगितलं की यावर काय बोलू नका? नाही, मला माहितच नाही, तर कोण आहे मला माहित नाही, तर मी नाही, मी तुम्हाला हेच विचारलं, तुमच्या सहकार्यांच्या सांगण्यावर तुम्ही अशी प्रतिक्रिया देताय की एका अधिकाऱ्याच्या कुटुंबियांकडून ही माणसं इथं ठेवली त्याचा आरोप आहे किंवा तशी आमच्यापर्यंत आणली आहे, तशी चौकशी करणार आहात? नाही, मला काय माहित नाही याच्याबद्दल. बरं, या आरोपामध्ये जर तथ्य आढळलं तर अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई करणार हे एकदा स्पष्ट करा. शासन नियमाप्रमाणे जी काही कारवाई आहे, जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कारवाई होईल. किती दिवस लागणार साधारणपणे असं त्यांनी अहवालच तुम्हाला सादर केला ना, सगळं माहिती त्यांचं निवेदन आहे त्याच्यावरती आम्ही चौकशी करतो. किती दिवस चौकशीचा काही टाइम पॉईंट ठरवलाय? यांचं निवेदन मोठं आहे तर ते स्वरूप त्याचं बघून मग तरी पण लवकरात लवकर आम्ही याच्यावरती पाहणी तर करणार आहे तुम्ही, ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी पाहणी तर करणार आहे? हो, होईल. ते विनयभंगाचं नेमकं काय ते माहित नाही, वैयक्तिक स्वरूपाचं मला माहिती नाही त्याच्याबद्दल. नाही, कार्यालयात त्यांची तक्रार जी आहे ती वैयक्तिक स्वरूपाची आहे, त्याच्याबद्दल मला माहिती नाही. या कार्यालयात अधीक्षक म्हणून त्याची कल्पना तुम्हाला असणार ना, अधीक्षक म्हणून त्याची कल्पना तुम्हाला दिली असेल. जर ते कार्यालयाच्या बाहेर असतं तर ते वैयक्तिक संबंध आहे, पण कार्यालयात ही घटना घडली त्यामुळे अधीक्षक या कार्यालयात ती घटना घडलेली नाही आहे, त्यांचं कार्यालय स्वतंत्र आहे, त्यामुळे मला माहिती. नाही, कार्यालय प्रमुख म्हणून आहे, पण त्याची तक्रार ही आहे ती वैयक्तिक स्वरूपाची आहे आणि ती या कार्यालयात घडलेली नाही, त्यांच्या कार्यालय स्वतंत्र आहे. विभागात आपल्या काय चाललंय एवढं तर तुम्हाला कल्पना आहे का? कारण पहिल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला माहिती नाही.
त्याच्यामध्ये त्यांनी मला जो FIR ची केस फाईल ही आहे प्रत आहे ती आम्हाला जमा केली. नाही फक्त FIRच नाही, आतापर्यंत जे आम्ही तुम्हाला जे काही प्रश्न विचारले त्यातील तुम्ही बऱ्यापैकी 90% तुम्हाला मला माहित नाही, आपल्याला माहित नाही अशीच उत्तरं आले. तुम्हाला जबाबदार अधिकारी असून तुम्हाला अलबेल ठेवूनच सगळं इथं कार्यपद्धती चालते का असं आता आम्हाला वाटायला लागलं. नेमकी काय परिस्थिती? नाही, आता प्रत्येक प्रकरणाची सगळी माहिती घेतल्याशिवाय मी भाष्य करणं चुकीचं होईल. साहेब, धन्यवाद. बुलडाणा जिल्ह्यात मक्याचं विक्रमी उत्पादन झालं असताना नाफेडकडून केली जाणारी खरेदी मर्यादा अत्यंत तुटपुंजी आहे. उद्दिष्ट संपल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक मका खरेदी केंद्र बंद करण्यात आलेत. यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडलेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीनं वाढवून सर्व केंद्र पूर्ववत सुरू करावीत अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रूढ घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज यांचा पुतळा 7 किलो 150 ग्रॅमचा आहे. त्याची किंमत अंदाजे 21 लाख रुपयापर्यंत होती. आजचा चांदीचा भाव आहे 2,40,000 रुपये किलो आणि मजुरी 3 लाख रुपये बसलेले आहे. हा शिवाजी महाराजांचा पुतळा हा लातूरला नेणार आहे. किती दिवस साधारण 2 ते 3 महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्याला वेळ गेला. मजुरी साधारण 2 ते 3 लाख रुपये मजुरी. 2 मजूर काम करत होते. हा 2-3 महिने कामाला असे हा कलाकार जो आहे तो आमच्या दुकानचं बरेचसं काम करतो आणि कुठल्याही महापुरुषांचे पॅटर्न तयार करून भरीव चांदीमध्ये करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह राज्यभर पसरलेला असतानाच कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीनं हा उत्सव कलंकित करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महाशिवरात्रीच्या निमित्तानं आयोजित यात्रेदरम्यान ग्रामपंचायत इमारतीसमोर शिवरायांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून अश्लील नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांच्या अनभिज्ञतेचा गंभीर प्रश्न आता उपस्थित झालाय. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.